नमस्कार. श्री धर्मराज आश्रमात 8 लाखांची चोरी. सारंगखेडा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ. आश्रमही सुरक्षित नाही. एका महिन्यात दुसरी मोठी चोरी. शहादा तालुक्यातील फेजगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आचार्य श्री धर्मराज आश्रमात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत तब्बल 8 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. आश्रमातील महिलांच्या निवास विभागालाच लक्ष करत चोरट्यांनी कपाटे, लॉकर्स आणि बॅगा फाडून रोख रक्कम तसेच सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहादा तालुक्यातील फेजगाव परिसरातील आचार्य श्री धर्मराज आश्रमात ही मोठी चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी 25 मेच्या मध्यरात्री ते 26 मेच्या पहाटे दरम्यान आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी थेट महिलांच्या निवास विभागाला लक्ष करीत कपाटे, पेट्या, बॅगा व लॉकर्स फोडले. चोरट्यांनी तब्बल 3,48,000 रुपयांची रोख रक्कम, सोन्याच्या अंगठ्या, चैन, मंगळसूत्र, टिकल्या तसेच चांदी पूजेचे साहित्य, इतर मौल्यवान वस्तूवरती हात साफ केला. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 8,06,400 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. सकाळी आश्रमातील महिलांना हा प्रकार लक्षात येताच एकच खडबड उडाली. खोल्यांमधील सामान अस्तव्यस्त फेकलेले दिसून आले. घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चोरीचा माग काढण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. विशेष म्हणजे फेज परिसरात एका महिन्यात घडलेली ही दुसरी मोठी चोरी आहे. यापूर्वी तोरखेडा येथेही मोठी घरफोडी झाली होती. मात्र त्या प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. धार्मिक स्थळांनाही आता चोरट्यांनी लक्ष बनवले असल्याने ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. KTN न्यूज नेटवर्क, शहादा. माझं नाव अनिल दादा महानुभाव. महानुभाव शिवंकेश या ठिकाणी रात्री मी 10:30-11 नंतर झोपल्यानंतर मध्ये टेरिसवर गेलो. नंतर 12-12:30ला खाली एक चक्कर मारली, कारण इथं महिला विभाग वगैरे कोणीही नव्हतं. सगळे सारंगखेड्याला पोथीसाठी गेले होते. त्या दरम्यान रात्री चक्कर मारली, व्यवस्थित होतं. नंतर मध्यरात्री या ठिकाणी खूप मोठी अशी चोरी झाली आहे. बस.